राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। होते की जळगाव जिल्ह्यात आले तर तोंड काळा करून जातील। त्यांनी आज तुम्हाला प्रत्युत्तर दिले। त्यांनी म्हटले की राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये महिलांना रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ येते। पालकमंत्री असताना या ठिकाणी मंत्री जे आहेत राज्याचं तोंड काळं करण्याचं काम करतात असं ते बोलले। जी घटना झाली ती खरंच दुर्दैवी आहे, हे आम्ही मागच्या वेळेसही मान्य केलं आणि आजही मान्य करतो। पण याचा अर्थ असा नाही आहे की या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी यंत्रणा कुचकामी असते। जे झालं आहे ते चुकीचंच आहे आणि ज्यांनी केलेलं आहे त्याच्याकरता कलेक्टर त्याच वेळेस मी मुंबईला असताना सुद्धा त्या ठिकाणी पाठवले होते। मी एवढ्याकरताच त्यांना म्हणलं होतं की तुम्ही आव्हान करून बुक ठोकून आले होते इकडे जळगावमध्ये की गेलेल्या गद्दारांना मी पाडेल। त्यांना तिथे उमेदवार सापडले नाही। 5 मध्ये यांची बहुनी झाली नाही। आता महापालिकेत महाआरत काय करणार आहे? ऑलरेडी आता जे आजूबाजूला त्यांचे जेवढे उभे होते ते सुद्धा यांच्यावर नाराज आहे, कारण की यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही। त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने इथून वापस जाणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा। आणि काय आगे आगे देखो होता है क्या, वेळ काही लांब नाही आहे। काय चित्र असणार आहे निवडणुकीचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, काय चित्र असेल पुढच्या निवडणुकीत, काय प्रेडिक्शन? हे बघा, आम्ही महायुतीच्या मार्फत लढण्याचा या ठिकाणी 100% आमचा विचार आहे। पण शेवटी जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा या चर्चेनंतर आम्ही सगळी माहिती आपल्याला देऊ। पण लोकसभा विधानसभेचे जे निकाल लागले पैशाच्या जोरावरती लागलेले आणि ईव्हीएम घोटाळा केला, ईव्हीएम ईडी सरकार, अरे तेव्हा असं थोडी बोलले होते। तेव्हा आता गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार भीम प्रतिज्ञा करत होते, मफलर मागं पुढं करत होते। आता कुठं गेलं त्यांचं मफलर? हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जाता तिथे संविधान संपते। आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेले शिवसेना। भाऊ, जर काल बघितलं तर सुरेश दादा यांची देखील यांनी भेट घेतलेली आहे। बंद द्वार जवळपास 15 मिनिटं। सुरेश दादांनी हे सगळ्या गोष्टीमधलं राजकारण सोडून दिलं आहे। जो व्यक्ती चांगला आहे त्याच्या मागे सुरेश दादा राहतात, जे लोक चांगले काम करत असतात त्यांच्या मागे सुरेश दादा राहतात। आणि संजय राऊत किती बी लाड्या लोगड्या करायला गेला तर त्याच्या मागे माहिती आहे की काही परिणाम होणार नाही। सुरेश दादांना राजकारणाशी सध्या काहीच घेणं नाही। सुरेश दादा ज्येष्ठ नेते आहेत आणि मार्गदर्शक सगळ्यांचे ज्येष्ठ आहे, आमचे ज्येष्ठ आहेत, सगळ्यांचे ज्येष्ठ आहे। की हिंदी भाषा ही मुंबईची आता बोली भाषा झालेली आहे। मराठी आमची आई तर हिंदी जी आमची लाडकी बहीण असं बोलले ते। प्रताप सरनाईकांनी आणि याच्यामध्ये सगळ्यामध्ये व्यवहार हा चालतोच। मराठी हा आमचा सगळ्याचा अस्मितेचा भाग आहे। मराठी ही बोलली पाहिजे, हिंदी राष्ट्रभाषा आहे। त्यांनी त्याचा विचार मांडला असेल। हो, राज्यातल्या जेलमध्ये जे कैद्यांना जो आहार पुरवला जातो तो नाही का, त्यात खूप मोठा घोटाळा झालाय असा आरोप खडसेंनी केला आहे। आणि त्यात जळगाव जिल्ह्यातल्या एका मंत्र्याचा हात आहे। विधानसभेमध्ये मी हा घोटाळा मानणार असं एकमत खडसेंनी म्हटलंय। जेलमधल्या याच्यात कोणाचा हात आहे? जेलमध्ये कैद्यांना आज निकृष्ट दिला जातो असं त्यांनी म्हटलंय। मी तर काही कैद्या जेलमध्ये गेलो नाही, मागे गेलो होतो एक वेळेस, आणि अशात तर काही गेलो नाही। कृषी मंत्र्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आज परत। मागच्या वेळेस ते बोलले होते की ढेकळांचे पंचनामे करायचे, की आज ते बोलले की कृषी मंत्रीपद म्हणजे साडगावची पाटीलकी असं ते बोलले आज। मला नाही माहित होते काय बोललं। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।